नारी निकेतन असं तुम्ही त्यांचं नाव दिलेलं आहे. प्रकल्प आहे. म्हणजे तुम्ही हे 50 कार्यकर्ते आहेत या 17 महिला या नारी निकेतन मध्ये आहेत आणि ही 1000 मुलं त्यातली 300 मुलं ही निवासी आहेत. असे हे सगळे उपक्रम आहेत. भविष्यामध्ये तुमच्या योजना काय आहेत? आता मुलांसाठी काम करत असताना जास्तीत जास्त मुलांच्याच याच्यावरती लक्ष केंद्रित करावं असा आमचा उद्देश होता. कारण एक क्षेत्र जर निवडलं तर त्या क्षेत्राला अधिक न्याय देता यावा असा आमच्या दोघांचाही विचार होता. हे काम करत असताना अनाथ मुलं जेव्हा 18 वर्षाच्या नंतर बाहेर पडतात किंवा 18 वर्षाच्या नंतर ते जातात तेव्हा ते चाच पडल्यासारखी त्यांची अवस्था असते आणि कुठेही त्यांना एकदम 18 वर्ष संस्थेत राहिलेले असतात आणि 18 वर्षानंतर एकदम जायचं कुठं, करायचं काय, आणि त्यात जर तो एखादा अंध असेल, एखादा अपंग असेल तर या मुलांसाठी बाहेर जॉबच मिळेल किंवा त्याची उपजीविका भागवता येईल असं काही संधी नसते. त्यामुळे संधी ग्राम नावाचं एक वेगळं संकुल आम्ही आता तिथे उभा करण्याचा आमचा मानस आहे. बर, त्यामुळे आता पुढचा जो तुमचा प्रकल्प असेल हा संधिग्राम. हा, की ज्यामध्ये जी 18 वर्षाच्या पुढचे विद्यार्थी आहेत त्यांना पुनर्वसनाच्या दृष्टीनं पुनर्वसन, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणं याच्यासाठीच आम्ही काम करणार आहोत. आपण अगदी थोडक्यामध्ये या प्रतिमांच्या द्वारे आणि दीपक भाऊ आपल्याला सांगत होते शांतीवनच्या एकंदर आजच्या पसाऱ्याचा परिचय करून घेतला. आता थोडस व्यक्तिगत पहिल्यांदा सुरुवात करतो आणि मग संस्थेकडे येतो की तुमचं आयुष्य म्हणजे दोघांचंही पहिल्यांदा वेगळं वेगळं आणि नंतर सहजीवन हे कसं सुरू झालं? दीपक भाऊ तुमच्या बद्दल सांगा. 94-95चा तो काळ होता. वर्तमानपत्रात एक बातमी वाचली की श्रद्धेय बाबा आमटे यांचा सोमनाथ नावाचा त्यांचा जो कॅम्प आहे आणि त्या सोमनाथच्या कॅम्पवर ते युवांसाठी, त्याला युवाचा कुंभमेळा असंच बाबा म्हणायचे, त्या युवांसाठी तिथे एक श्रमसंस्कार छावणी नावाने जो प्रयोग एक केला जातो, ज्याचे तुम्ही कॅम्पर आहात, त्या सोमनाथ संस्कार शिबिराचे श्रमसंस्कार शिबिर या नावाने जास्त ते प्रसिद्ध आहे. आणि त्याची एक बातमी होती. मी चंपावती विद्यालयात तिथे त्यावेळी 11वीला शिक्षण घेत होतो आणि आचार्य नावाचे एक सर होते. तर वर्तमानपत्र वाचण्याचा त्या काळी इतके काय असं हे नसायचं आणि वर्तमानपत्र शिक्षकच वाचायची. विद्यार्थ्यांकडे वर्तमानपत्र वाचायला म्हणजे वेळ घालवण्यासारखं ते पालकांनाही वाटायचं आणि समाजात ती काही म्हणजे प्रथा नव्हती विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्र वगैरे वाचावेत म्हणून. आणि मग आचार्य सरांनी ती बातमी वाचली आणि आमच्या काही मुलांना त्यांनी असं सांगितलं की ज्यांना ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी जर आनंदवनात तुम्ही गेलात, म्हणजे आनंदवन याच नावाने ते सगळी कॅम्प ओळखले जायचे त्यावेळी, सोमनाथलाही आनंदवनच म्हणायचे कारण बाबांचाच तो कॅम्प म्हणून. आनंदवनात तुम्ही या कॅम्पसाठी जा, ज्याला जायचं असेल त्यांनी तिथं नक्की जावं आणि बघून या एकदा काय. तर 11वी अभ्यास संपलेला होता, परीक्षा संपलेली होती. आता मग काय करायचं, तर 14 तारखेला तो कॅम्प सुरू होतो. 15 ते 21 मे या दरम्यान तो कॅम्प असतो. म्हणून आम्ही घरी सांगितलं, मी आणि माझे 2 मित्र असं तिघांनी निश्चय केला की सोमनाथ कॅम्पमध्ये यावेळी जायचं. काही माहीत नव्हतं, फक्त महारोग्यांची सेवा बाबा आमटे करतात, सामाजिक काम करतात इतकंच माहिती. आणि एक उत्सुकता म्हणून आणि एक 11वी-12वी मध्ये शिकत असताना काय वेगळं नवीन शिबिरात NSSची शिबिरं होतात, वेगवेगळी शिबिरं होतात, या शिबिराला जाण्यापेक्षा अशा एखाद्या वेगळ्या शिबिराला जाऊ असं ठरवलं आणि निघण्याचा विचार मनात केला. घरच्यांना जेव्हा सांगितलं तेव्हा घरच्यांनी याला विरोध केला. बर, आई आणि वडील जायला विरोध केला की आता 12वीचं वर्ष तुझं लवकरच लगेच सुरू होणार आहे आणि मग तू 12वीचा अभ्यास कर, क्लास लाव, अभ्यास कर. आणि माझं जे घराणं आहे ते लष्करामध्ये असणारं पूर्वीपासूनचं घराणं, म्हणजे माझे आजोबा लष्करामध्ये होते, वडील लष्करामध्ये होते, म्हणून आपली नोकरी आपण करावी किंवा मग फार झालं तर शेती करावी आणि आपण आपलं काम करत बसावं, बाकी भानगडीत पडू नये असं त्यांचा विचार. मग त्यांची एक साहजिकच भावना होती की 12वी पर्यंत त्यानं शिक्षण घ्यावं, नंतर काहीतरी कुठं जॉब मिळतोय का हे बघावं, अशा नको त्या भानगडीत त्यांनी पडू नये. पण तरीही आम्ही हट्ट करून मी आणि माझे 2 मित्र असे 3 जण आम्ही सोमनाथला गेलो. 7 दिवस तो कॅम्प केला आणि 11वी-12वीचं वर्ष जे असतं ते खरोखरच भारावून जाणारं एक वर्ष असतं की नवीनच तारुण्यात पदार्पण केलेलं आणि लात मारीन तिथे पाणी काढण्याची एक क्षमता या वयामध्ये मुलामध्ये आलेली असते. आम्ही तिथे गेल्याच्या नंतर ज्या 7 दिवसाच्या सहवासानं मन इतकं भारावून गेलं की पहाटे उठण्यापासून तिथे श्रमाचे संस्कार बाबांनी लावलेले, मग ते खोदकाम करणं, वेगवेगळे माती उचलणं, दगड उचलणं,
पाट बनवणं, अशी वेगवेगळी कामं किंवा झाडं लावणं, अशी वेगवेगळी कामं 7 दिवस आम्ही तिथे करत होतो. परंतु हे काम करत असताना दुपारी एकत्र जेवण करताना आणि काम करत असताना भारतामधून त्यावेळी मुलं सोमनाथ कॅम्पला यायची, वेगवेगळ्या राज्यातली मुलं तिथं कॅम्पला आलेली असायची. आणि मग एक वातावरण सगळं बाबांच्या सहवासात, विकास आमटे असायचे, प्रकाश आमटे असायचे, मंदावहिनी असायच्या, भारती वहिनी, आणि त्यावेळेस कौस्तुभ अनिकेत ही लहानच होती आणि ती आमच्यामध्ये सगळ्यामध्ये ती असायची. आणि हे करत असताना संध्याकाळी 4 वाजता वेगवेगळ्या मान्यवरांना बोलावून, जसं आता वेद आपण करतो की वेगवेगळ्यांना यांना बोलावून त्यांचा जीवन प्रवास उलगडला जातो, तसं सामाजिक कामामध्ये ज्यांनी ज्यांनी वेगवेगळं काम केलं अशा लोकांना बाबा तेव्हा बोलवून घ्यायचे आणि तिथे त्यांचा जीवन प्रवास या समोर बसलेल्या 1000 मुलांसमोर तो उलगडला जायचा. पण त्याच्यामध्ये अनेक लोक तिथे येऊन ते स्वतःचा जीवन प्रवास सांगायचे. ते ऐकलं, भारावून गेलोत आणि नंतर येताना आनंदवनात आलो. मूल सोमनाथ सोडलं, कॅम्प संपला आणि इतकं सगळं पाहिल्याच्या नंतर आनंदवन म्हणजे बाबांनी काय केलंय हे बघावं आणि आनंदवनात गेलो. सगळं आनंदवन पाहिलं आणि मन एकदम भारावून गेलं की उपेक्षित लोक काय असतात. आपल्यासाठी जगणं हे तर कुणीही जगतं, परंतु इतरांसाठी जगणं याला जो अर्थ असतो तो बाबांच्या जीवनाला यामुळे प्राप्त झाला. आणि बाबांनी इतक्या मोठ्या महारोग्यांचं इथं पुनर्वसन केलंय, इतक्या मोठ्या अंधांचं पुनर्वसन केलंय. वास्तविक पाहता आनंदवनाचा एक महारोग्यांची सेवा किंवा आता प्रकाश भाऊ जे काम करतात त्या आदिवासींची सेवा, एवढंच 2च नावं आणि 2च कामं लोकांना जास्त माहीत आहेत. परंतु आनंदवनाला तर मी एक प्रयोगशाळा म्हणतो आणि हेमलकशात वेगवेगळे प्रयोग प्रकाश भाऊंनी केलेले आहेत. तर जेव्हा मी ही सगळी वेगवेगळी कामं पाहिली त्यावेळेस मन इतकं भारावून गेलं की आपण असंच समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही भावना मनाला स्पर्शून त्या वयात तिथे गेली. परत आलो. परत आल्याच्या नंतर एक कुठेही जो माणूस अडचणीत सापडेल त्या माणसाला काहीतरी मदत करायची. मग त्या काळात मी काय 12वीला, मग काय मदत करू. मग एखाद्या मुलाचा प्रवेश शाळेमध्ये, त्याला काहीतरी मदत करणे, कुणी दवाखान्यात असेल तर त्याला डब्बा घेऊन जाणे, त्याला काही अडचण आहे का ते पाहणे. मग छोट्या छोट्या चळवळी त्या काळी एक वेगवेगळ्या चळवळी, मराठवाडा म्हटलं की आमचं चळवळीचं केंद्र, हे कुठलीही चळवळी ते फार फोफावत असते. आणि मग सामाजिक चळवळी त्यावेळी हे व्हायच्या. त्याच्यामध्ये कधी कधी चळवळीमध्ये सहभागी होणं, एखाद्या आंदोलनात सहभागी होणं, अशी कामं मी त्या 12वीच्या वर्षात करत गेलो. माझं सायन्स होतं आणि आईचा वडिलांचा इतका माझा राग ते लोक करायला लागली की तू हे काय भानगडी सुरू केल्या, 12वीला अभ्यास केला पाहिजे, 12वीचं वर्ष वायाला जाईल आणि हे जर एक वर्ष वायाला गेलं तर आयुष्यात तू काही करू शकणार नाही, तुला शेती करावी लागेल किंवा कुठंतरी वेगळा उद्योगधंदा म्हणजे दुसऱ्याच्या इथं कामाला राहावं लागेल, याच्याशिवाय तुला पर्याय राहणार नाही, असं आईनी वडिलांनी बजावून सांगितलं. पण मी ते ऐकण्याच्या मानसिकतेच्या पलीकडे होतो. थोडंफार पुस्तक वाचायचो, क्लासला जायचो, परत यायचो, तितकं ऐकायला मिळेल तितकंच ऐकायचो. आणि मग परीक्षा आली, परीक्षा दिली, जे व्हायचं ते घडलं, निकाल लागला. मला अपेक्षितच होतं की माझं काहीतरी बरं वाईट होईल म्हणून, आणि मीही 12वीच्या परीक्षेत प्रचंड मार्काने नापास झालो. आता नापास झाल्याच्या नंतर खेड्यामध्ये फार गंमतशीरपणा असतो की बीड पासून 27 किलोमीटर अंतरावर माझं आर्वी नावाचं हे गाव, आणि खेड्यामध्ये एक प्रवृत्ती असते की आपल्या घरात काय चाललंय याचा विचार, आणि त्यातल्या त्यात भावकी जी असते, जी आपल्या भावकी ज्याला म्हटलं जातं खेड्यामध्ये की वडिलांचे भाऊ वगैरे किंवा त्यांचे चुलत निलत भाऊ, यांचं आपल्या घरात काय चाललंय याच्यापेक्षा दुसऱ्याच्या घरात काय चाललंय हे बघून त्यांना खूप आनंद होत असतो. मग हा मुलगा नापास झाला, मग ह्याची आई तर म्हणत होती की माझा मुलगा हुशार आहे, मग ह्याचं आता काहीतरी करेलच, तो मेडिकलला जाईल, इंजिनिअरिंगला जाईल, काहीच नाही जमलं तर शिक्षक तरी होईल, असे ह्याच्या आईची अपेक्षा होती, वडिलांची अपेक्षा होती. पण तो हा नापास झाला आणि मग हसायला लागली लोक, आई वडील त्यांनाही नावं ठेवायला लागली. आणि मग आई वडिलांना माझा प्रचंड राग यायला लागला. मग मला त्यांनी बीडून घरी आणलं आणि काही आमच्याकडे जनावरं होती. मराठवाड्यामध्ये दुधाचा उद्योग खूप त्या काळी चालत असायचा, आता त्याचा नाश झाला सगळा. आणि मग काही गायी हे सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावरती दिली. मग मी जनावरं घेऊन शेतामध्ये जायचो, पुन्हा परत यायचो. पात्र एक करत असताना हातामध्ये काही पुस्तकं असायची, ज्यात समिधा असेल किंवा बाबांचं हे असेल किंवा अनेक लोकांनी केलेली कामं याच्याविषयी वाचण्यासाठीची पुस्तकं मी हातामध्येच घेऊन जायचो, दिवसभर वाचायचो. मन एकदम असं उचलून फेकायचं की आपण काय करायला पाहिजे आणि आपण इथं का हे करतो. हे करत असताना घरी थोडा वाद व्हायला लागला. एकत्र कुटुंब होतं, चुलते आणि वडील एकत्र राहायचे.
चुलते नेहमी उपवास करायचे की हा काहीतरी वेगळंच करतो, काहीतरी भानगडी करतो, ह्या मुलाचे लक्षणं चांगले दिसत नाहीत, हा भिकाला लावणारे. वडीलही त्यांच्या सुरात सूर मिसळायचे. आणि त्याचं कारण एक असायचं की ते घराच्या बाहेर पडले की बाहेरची लोक त्यांना सांगायची की तुमचं पोरग काय हो, ते शिकत होतं तिकडं, त्याने असा दिवा लावला, त्याने तसा दिवा लावला. आणि मग 4-5 महिने हा काळ गेल्याच्या नंतर मनात एक विचार केला की इथं बसून आपलं काय होणार आहे. आपले जे स्वप्न आहेत, बाबाने दाखवलेला जो मार्ग आहे किंवा श्रमसंस्कार छावणीमध्ये आपण जे शिकलो त्याचा इथं काय उपयोग आहे, काहीच नाही. तर मग आपण घर सोडलं पाहिजे. आणि मग त्याच दिवशी मी एक निर्णय केला की मी घर सोडायचं. आणि मग घर सोडलं आणि मी बीड शहर, हे आमचं 27 किलोमीटर अंतरावर असणारं बीड शहरामध्ये आलो. तिथे एक माझे नरेंद्र कांकरे या नावाचे एक संपादक माझ्या ओळखीचे होते. मी 10वी-11वीला असताना काही कविता वगैरे लिहायचो आणि त्यांच्याकडे ते छापण्यासाठी द्यायचो. मोठे वर्तमानपत्र काय त्या कविता छोट्या मुलांच्या छापत नसतात, पण ते नरेंद्र कांकरे याचं नवीनच दैनिक सुरू झालं होतं. ते थोडं कौतुक करायचे आणि एखादी कविता आठवड्यातून 15 दिवसातून एखादी कविता माझी त्या वर्तमानपत्रात छापून यायची. मी लोकांना दाखवायचो की हे पहा कविता छापून आली. वडिलांनाही दाखवायचो. तर वडील थोडंसं असं हे करायचे की यानं का पोट भरतं का कविता लिहून कुठं काय करून. मलाही ते कधी कधी पटायचं. आणि तुम्ही भेटलात येऊन? हा, नरेंद्र कांकरे यांना येऊन भेटलो आणि मग त्यांना मी सांगितलं की मी असं असं घर सोडून आलो आहे आणि मला इथं राहायचंय, समाजासाठी काहीतरी काम करायचं, तर मी थोडे अर्ध वेळ तुमच्या इथं नोकरी करेल. बर, तुम्ही मला काही जर पैसे दिले तर मी संध्याकाळचा वेळ मी तुमच्यासाठी देईल. मग त्यांनी ठरवलं की ठीक आहे, तू इथे येत जा आणि संध्याकाळी माझ्याकडे काम करत जा. तर त्या बदल्यामध्ये आतली जी पानं, 2 पानाचं पूर्ण काम त्यांनी माझ्याकडे दिलं की 2 पानं तू मला पूर्णपणे करून द्यायची आणि त्या बदल्यात महिन्याकाठी 400 रुपये मी तुला देत जाईल. आणि दिवसभर तुला हवं ते कर, संध्याकाळी माझ्याकडे येऊन काम कर. दिवसभर तू हवं ते कर आणि संध्याकाळी येऊन माझ्याकडे काम कर. मग मी ते काम सुरू केलं. 2 पेज वर्तमानपत्राची मी बनवायचो आणि लिखाणाची सवय असल्यामुळे ती चांगली व्हायची. हळूहळू त्यांनी माझ्याकडे थोडी जबाबदारी वाढवायला सुरुवात केली. वर्तमानपत्रातून माझ्या नावानिशी ज्या बातम्या प्रसिद्ध व्हायच्या त्याला चांगलं लोक हे करायचे आणि मोठमोठ्या वर्तमानपत्रातून मला मागणी येऊ लागली की तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्याकडे या, तुम्ही आमच्याकडे या. पण मला याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता, मला हे काही करायचं नव्हतं. आणि मग 4-5 वर्ष अशीच निघून गेली, काहीतरी कामं, काहीतरी हे. मग त्या घरच्यांच्या मनामध्ये इकडे एक वेगळं वादळ सुरू झालं होतं. तर माझ्याच गावामध्ये माझी आत्या दिलेली आहे, सुमन सानप हे तिचं नाव. तर आत्याचा आणि वडिलांचा एक विचार झाला की पोरग आता वायाला गेलेलं आहे, एकुलतं एक पोरग आहे आणि जर हे वायाला गेलं तर आता काहीच उपयोग नाही, प्रॉपर्टी जी आहे ती विकून टाकेल आणि ते देशोधडीला आपण लागू, आपली सगळी इज्जत जाईल, आपलं नाव खराब होईल, असं केलं. आणि मग त्यांनी एक चंग बांधला की लग्न करून द्यायचं. आणि लग्न करून दिल्याच्या नंतर हा काहीतरी चांगलं काम करेल, त्यांच्या दृष्टीने लाईन वरती येईल. हा, त्यांच्या दृष्टीने लाईन वरती येईल म्हणून. आणि मग मी गावी आलो. गावी त्यांनी मला बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तुझं लग्न करायचं ठरलंय आणि लग्न कुणाबरोबर करायचंय, तर कावेरी. ती 12वी मध्ये त्यावेळी शिकत होती, 12वी शिक्षण तिचं पूर्ण कंप्लीट होत होतं त्यावेळी. तर मला विरोध करायचा नव्हता घरच्यांना. आणि मग मी ठीक आहे म्हटलं, करू लग्न. 2000 मध्ये आमचं लग्न झालं. लग्न जमवलं, लग्न केलं. पण त्यांना जे अपेक्षित होतं असं काही घडलंच नाही. की लग्न झालं आणि त्याच महिन्यामध्ये मी असं ठरवलं की आपण याला जातो. बऱ्याच मित्रांचं ऐकलेलं होतं की त्यांचे मित्र, कारण माझ्या वयामध्ये माझ्या मित्राची तर कोणाची लग्न झालेली नव्हती, कारण खूप लहान वयात माझं लग्न झालं. आणि मग कुठे देवाला जातात, हनीमूनला जातात असं ऐकलेलं होतं लग्न झाल्याच्या नंतर. पण मी असं ठरवलं, हिला सांगितलं की आपल्याला आनंदवनला जायचंय, ताईबाबांचे आशीर्वाद अगोदर घ्यायचे आणि मग आपल्याला आयुष्यात काय करायचंय हे ठरवायचं. आणि मग तिनंही होकार दिला. लग्न लागल्याच्या नंतर 3ऱ्या